नमस्कार. आपले अंजली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. शासनाने आपल्यासाठी लाडकी बहीण योजना काढली होती. या योजनेमुळे दरमहा लाडकी बहिणींना 1500 रुपये मिळतात. पण शासनाने योग्य व गरजू लाडकी बहिणींनाच पैसे मिळावे यासाठी ई-KYCची अट घातली आहे, ज्यामुळे लाडकी बहिणींची छाननी होणार आहे. तसेच गरजू लाडकी बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणूनच आज आपण लाडकी बहीण योजनेची ई-KYC प्रक्रिया नवीन पद्धतीने कशी करायची हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा या व्हिडिओमधून तुम्हाला नवीन माहिती मिळाली तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर सर्वप्रथम आपल्याला मोबाईलमधील किंवा कम्प्युटरमधील गूगल किंवा क्रोम ओपन करून लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.gov.in हे सर्च बारमध्ये सर्च करायचे आहे. तर सर्च केल्यानंतर प्रथम वेबसाईटला दाबायचे आहे. पाहू शकता लोड होत आहे. लोड झाल्यावर असे पेज खुलेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. तर लाभार्थीचा आधार क्रमांक येथे टाकायचा आहे व इथे हा कॅप्चरमध्ये टाकायचा आहे. नंतर आधार प्रमाणीकरणासाठी काही संमती. मी वरीलप्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. येथे मी माझा आधार क्रमांक फिलअप केलेला आहे व कॅप्चासुद्धा फिलअप केलेला आहे. येथे तुम्ही मी सहमत आहे यावर क्लिक करायचे आहे व OTP पाठवा यावर दाबायचे आहे. क्लिक केल्यानंतर ई-KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना OTP टाका. OTP आधार लिंक मोबाईल क्रमांकावर पाठवला आहे. येथे असा इंटरफेस दिसेल. तर येथे OTP टाका व सबमिट करा. या बटनला दाबा. तर येथे असा पेज खुलेल. येथे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकून घ्या व कॅप्चा फिलअप करून घ्या. तसे आधार प्रमाणीकरणासाठी संमती. मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. येथे मी सहमत आहे येथे हे बटन दाबायचे आहे व OTP पाठवा. क्लिक केल्यावर आपल्याला मिळालेला OTP इथे टाकायचा आहे व सबमिट करायचे आहे. येथे वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचे. आपला जात प्रवर्ग निवडून येथे टाकून घ्यायचा. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये
कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही, येथे होय दाबायचे. दुसरा, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे, यावर सुद्धा होय दाबायचे. उपरोक्त 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याकारणी सक्त कारवाईस पात्र राहील. येथे सबमिट करून घ्यायचे आहे. सबमिट करून लोड झाल्यानंतर तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज तुम्हाला येईल. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर ई-KYC केली तर तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण होईल. तसेच या संदर्भात तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.